देखील व्याख्यान देखील चांगले देत आहेत, त्यांचं आपण सरचे स्वागत करूया. सर्वगुण संपन्न असे आमचे निखिल बाबर. निखिल बाबर तुम्हाला धन्यवाद असतील. आणि इथपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं काम कोणाचं असेल ते मानस मनोरे, त्यांनाही धन्यवाद असतील. आणि अमोल दादा आपले देखील आम्ही स्वागत करत आहोत. ही स्पर्धा आपण पाहतो ही चांगली दर्जेदार ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण सरचे स्वागत करूया. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिव सकाळ देऊन आपण या दुसऱ्या सामन्याची सुरुवात करत आहोत. पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज विजय शिंदे यांचा पहिला चेंडू लोअर फुलटाचा चेंडू ऑनसाइड मध्ये जातोय. पाहूया, एक धाव्या चेंडूवरती पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जात नाहीये आणि एकच धाव संख्येच्या बरोबर आपलं वैयक्तिक खातं उघडं केलं आहे. विशाल बाबर आमचे या ठिकाणी अपडेटर आणि तिकडे आमचे फोटोग्राफर आमचे निखिल बाबर आणि आमचे गुणलेखक इथे आपण पाहतो आमच्या समोर जोडले इथे धीरज सरांना देखील आपण धन्यवाद देऊया. या चेंडूवरती मात्र विशाल सर आलेला मला सगळ्यात मोठा फटका आलेला आहे, षटकार आलेला आहे. किशन शिंदे ज्याने आलेले आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना षटकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे. निखिल बाबर आपली मराठीत म्हण आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन चौकार किंवा षटकार. ह्याच इराद्याने किशन पण षटकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथे सरचे स्वागत करूया. StarTennisCricket.in च्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं कव्हरेज केलं जातं. या टीमला देखील आपण धन्यवाद देऊया. बघा, सेन्सिबल क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू असेल त्याला निखिल बाबर योग्य ती दिशा, चांगल्या चेंडूला सन्मान, एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतं. 8 धाव संख्या लागली त्या धाव फलकावरती. किशन शिंदे वैयक्तिक खेळत आहेत. 7 धाव संख्या होती. जागा बनवली मस्त, नटरासाईला फटका सजवलाय. फाईनल क्षेत्रामध्ये एरिया क्लिअर केलेली आहे. तिथं पंच इशारा करता अमल आपण यांच्या माध्यमातून हा चौकार आल्याचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. अमल काळे जे मेन पंच आहेत त्यांनीच मला इथपर्यंत निखिल बाबर या स्पर्धेसाठी जॉईन केले, त्यांनाही धन्यवाद असतील. बिनबाद 12 अस्वस्थ आणि चांगली दमदार सुरुवात इथे झालेली आहे. सुरेख चेंडू डॉट बॉलची झाली समाप्ती. बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं असेल एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धाव संख्या तिथेच स्थिर आहे 12 अंकावरती. पुन्हा एकदा लोअर फुटाचा चेंडू आक्रमण केलंय. आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आलेला माहिती हेडगा गडमेरी षटकार. 18 धावा लागल्या धाव फलकावरती. पहिलं षटक इथे असं वाटत होतं चांगली गोलंदाजी होईल, मात्र पहिल्या गोलंदाजा खरं तर आपल्याला विजय यांचा भरपूर समाचार घेतलेला आहे. 2 षटकार आले त्या ओव्हर्समध्ये, एक चौकार देखील आपण पहिला, 2 सिंगल आल्या. मात्र अवंतर अतिरिक्त एक्स्ट्राची कुठलीच आलेली आहे. बाईज नाही आहे, लेग बाईज नाही आहे, वाईट नाही आहे, नो बॉल नाही आहेत. मात्र आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये टोटल 18 धावा लागले त्या धावफलकावरती. खालापूरचे आपण पूर्व तहसीलदार विजय पुजारी यांना आपण धन्यवाद देऊया. बरीचशीच नॉन स्ट्राईकसाठी त्याच्या नक्कीच सर आपल्याला देखील धन्यवाद असतील. मोठी दिग्गज मंडळी आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. मनोज आले होता गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी. 4 ओव्हरच्या मॅच असते ना याची नोंद, 4 ओव्हरच्या मॅच असते ना याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिली मॅच मात्र देखील चांगली झालेली आहे. दुसऱ्या मॅचची आपण पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आहे. निखिल बाबर मस्त बसले एकदम रिलॅक्स मध्ये, काही टेन्शन नाही आहे. तिथे आपण पाहिलं असेल झाडी देखील आहे, छत्रीचा अस्त्र देखील घेतलेला आहे.
चला विनंती असेल विनोद सकपाळ विनंती आहे जर कुठेही असाल स्टेजशी संपर्क साधायचा आहे कुठेही असाल स्टेजशी संपर्क साधायचा विनंती आहे. जोरदार अपील लाऊड अपील उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळालेला आहे. एक धाव मात्र या चेंडूती सिंगल आलेली आहे. एक सिंगल धाव आलेली आहे लेग बायच्या सहाय्यानं. धावा आता झटपट क्रिकेटमध्ये या मॅचमध्ये कशा येऊ द्या. धावांना खूप महत्त्व आहे. स्टार टेनिस cricket.in माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण या वाहिनीद्वारे केला जातं. मात्र ह्या चेंडूवरती देखील निखिल बाबर तुमच्या दिशेने मात्र याच्याकडे या फटका सजवला षटकार आलेला आहे. बघा नाश्त्याची सोय या ठिकाणी जर केली असेल तर आपण पाहतोय जी टीम्स आहे सूरज एलिन टीमच्या प्लेयरला जायचा नाश्ता मिळाला नाहीये. एक सूचना आहे यावेळेस मात्र उजव्या असलं बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक्स्ट्राची धावा आता या मिळाली. या चेंडूवरती 20 धावा टोटल लागल्या त्या धावफलकावरती. माफ करा क्षमा एक षटकार आले 26 धावा षटकार आलेला आहे. त्याच्यानंतर आलेली व्हाईटची एक्स्ट्राची 26 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आहे मस्त चेंडू मस्त फटका सजवलेला आहे. कदाचित क्षेत्ररक्षण तिथं चांगलं चौकार आलेला चेंडू होती. आम्ही आता आलो खेळून तिकडून. चौकाराच्या वरून टोटल धावा लागल्या त्या 30 धावा. बिनबाद 30 असे चांगली दमदार सुरुवात आता झालेली आहे या मॅच मध्ये. सलामीची फलंदाज आपण पाहतोय पुजारी आणि किसन. पुजारी देखील आता चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा चांगला त्या दिशेने फटका सजवलेला आहे. बॅक टू बॅक आले 2 चौकार 34 धावसंख्या त्याचा संघाला घेऊन गेलेले. चांगली सुरुवात झालेली आहे. पुजारी त्यांच्या बॅटच्या सहाय्याने आपण 2 षटकार 3 चौकार पाहिलेत वैयक्तिक खेळतात आतापर्यंत. 25 वैयक्तिक धावसंख्या पुजारी यांची धावसंख्या आहे. तर किसन 7 चेंडूमध्ये आणि बघा वय वर्ष 54 म्हणजे 50 क्रॉस झालेली आहे. आणि तरी देखील नवीन मुळा निखिल बाबर लाजवतील असा खेळ त्यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. मस्त चेंडू फटका सजवायचा होता ऑन साईडमध्ये ऑफ साईडमध्ये आहे जिथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्येत कुठलाच बदल नाही आहे. 4 ओची ही मॅच. पहिलं षटक समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी आपण पाहिलेली आहे. 3 मोठे फटके आपण पाहिले. 1 षटकार 2 चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सजवत राईट हॅम राऊंड द विकेट ना हा फटका एज लागले पाहूया. नियतले कदाचित ते पसंत नसावं आणि आपण म्हणतो ना निखिल बाबर आंधळा मागतो 1 डोला देव देतो 2 डोले आणि दाणे दाणे पे लेखा आहे खानेवाले का नाम. जिथे मात्र आपण पाहिलं असेल ना हा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र आपण पाहिलं असेल त्या चौकाराच्या बरोबर धावसंख्येने आकार घेतलेला आहे. टोटल धावसंख्या लागली धावफलकावरती 38 आणि स्कोरबोर्ड. एक मस्त आपण म्हटलं असेल भरीव योगदान या 2 ओव्हर्समध्ये दोन्ही फलंदाजांना दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 या षटकामध्ये 20 टोटल 38 धावा लागली धावफलकावरती. अक्षय कातकरी आलेले आहेत. मात्र पाहूया अक्षय आता यांच्या षटकामध्ये खऱ्या तर कमी धावा येणं गरजेचं आहे. चला नका तेच मी 2 वेळा विचार करतो म्हणजे अक्षय नाही अक्षय आपण त्याला बोले का अक्षय करूया. हमें सीधे साधे अक्षय हमें सीधे साधे अक्षय. आणि या चेंडूवरती पाहूया मोठा फटका केलेला प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना 9 बॉलचा इशारा आलेला आहे. 9 बॉल आलेला आहे. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये कळलंच नाही. फिल्डिंग रिस्ट्रिक्टचा नियम कदाचित असावा. निखिल फिल्डिंग रिस्ट्रिक्टचा ना बघू या ठिकाणी 2 पंचांचा
अमोल सर नो बॉल आहे ना? बघूया डिस्कशन सुरू आहे. काय आमच्या टायमीला रूल बोलले ते आता काय करू? सर नो बॉल आहे का? पंचाची एक मिनिट, पंचाची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, पंच म्हणजे पांढरा हत्ती आपण नेहमीच म्हणत असतो. चला आयोजक संपर्क साधा प्लीज. असं नाही व्हायला पाहिजे. पंचांशी कोणी वाद घालू नका. आयोजक पंच न वाकरू नका ते आपण पंचाचा भाऊ या ठिकाणी आता आपण त्या निर्णयाची आता प्रतीक्षात आता करूया. नक्कीच नक्कीच. मात्र पाहूया जिथे नो बॉल आलेला आहे, जिथे विकेटी ज्या गरज होती ती महत्वपूर्ण विकेट आता मिळाली आहे. मात्र पाहूया या ठिकाणी चला आपल्याकडे आधीच वेळेचं बंधन आहे. कमिटीने जो काही निर्णय असेल तो कळवावा आणि लवकरात लवकर मॅच सुरुवात करावी. चला, अतिरिक्त ब्रेक जास्त आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. तिथे जास्त गर्दी करू नका. नाही, पुजारी सरांना आता विचार त्यांच्या धावा पुष्कळ झालेले आहेत. त्यांना सध्या तसा विचार केला तर बेनेची गरज नाही. 11 खेळाडू आपण अजूनही त्यांच्या स्क्वॉड मध्ये सुरक्षित आहेत. ए भन्नाट जागा घ्या आपली. चला चला मॅच स्टार्ट करावी. कमिटी मेंबर जो काही निर्णय असेल तो कळवा आणि मॅच सुरुवात करावी. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याकडे त्या टाईमवर मॅच चालू व्हायला पाहिजे आणि टाईमवर संपायला पाहिजे. पंचांचा जर निर्णय असेल तो मान्य करायचा आहे. उगाच वादावाद करून वेळ घालवायचा नाही. पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करायचा आहे आणि सगळ्या खेळाडूंनी आतमध्ये येण्याची गरज नाही. फक्त 2 कॅप्टन आणि पंच हे काय डिसाईड कर आणि मेन म्हणजे पंच जे डिसाईड करतील ते त्यानुसार जो निर्णय असेल तो अंतिम. बघा, गेमचे जे काही नियम आणि अटी होत्या त्या गेम सुरू होण्याच्या आधी सगळ्यांना दिलेल्या होत्या. वाचल्या नाहीत त्याच्यात आमची काहीच चूक नाहीये ना कमिटीची चूक आहे. सर या 2 धावा आलेल्या आहेत ना? नो बॉल प्लस 2 काढलेत का? हो, नो बॉल आणि 2 धावून काढले का एकच काढले? टोटल 2 आलेले का? 2 धावा धावून काढलेत की नो बॉल ना? असंच आहे ना? टोटल 3 आणि फ्रीट का? सर फ्रीट हा चेंडू अक्षय पहिल्या चेंडू सुरुवात चांगली करून दिलेली आहे. थोडासा वादग्रस्त तिथे तो चेंडू आलेला. मात्र या चेंडू आता पाहता फ्रीटचा हा चेंडू आहे. फ्रीटचा चेंडू आहे त्याच्यामुळे फलंदाज सेफ असतील. 1 धाव या चेंडू त्याला. बघा किती महागात पडू शकतं सर. हा, एक महत्वाची विकेट का नियम आणि अटी आपण बघितल्या नाहीत त्यामुळे हे किती आपल्याला महागात पडू शकतो. 2 बॉलवर 2 विकेट घेतलेत त्यांनी सेम प्लेअर. हा नक्कीच अक्षयला खऱ्या तर आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आम्ही सीधे साधे अक्षय सरळ साधा आहेत. मात्र हा तिसरा बॉल बघा आणि षटकार. किती मोठी चुकी. आधी दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना. बघा सर असं म्हटलं ना, देव देतो आणि कर्म नेतो अशी काहीशी परिस्थिती देवाने तुमच्याकडे दिलं होतं, तुम्हाला घेता आलं नाहीये. आता अक्षय करणार काय आहे? जो बॉल नो होता त्याच्यावरती विकेट नाही, ज्याच्यावरती विकेट आहे तो नो नाही आणि ज्याला कॅच होती ती कॅच सोडली. वा, ऑब्जेक्शन मिलॉल्ट. खरं तर गोलंदाजाची स्तुती करावी हवी. आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू मिळून मिसळून खेळायचा असला हा खेळ आहे जिथे मात्र आणि आहे चेंडू पाहूया. 2 धावा 2 धावा. धावा आता पुष्कळ झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं असेल 50 धावा अर्धशतक सांघिक झाले. टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. आणि पहिल्या विकेटसाठी बघा आता 50 धावसंघाची पार्टनरशिप साझेदारी निखिल बाबर इथे झालेली आहे. एक मोठी पार्टनरशिप आणि जी भागीदारी काय असते ना त्याचं उत्तर आपल्याला नंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. अक्षय यांचा हा चेंडू लोअर फुटाचा चेंडू त्याला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर लो करून आलेला माहिती हिट गगनमध्ये षटकार आलेला हा चेंडू होती. 56 धावा 156 डुडू 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 56 ऑन स्कोर बोर्ड.
56 धाबा लागले धावफलकावरती. फलंदाजांचे देखील आपण पाहिलं असेल पुजारी सर खेळतात 12 चेंडूमध्ये 43 या धाव संख्येवरती. हलकीशी एज लागलेली मात्र मस्त फलंदाजी केलेली आहे. कदाचित अर्धशतकीय खेळी अपेक्षा होती. आता त्याने 13 चेंडूमध्ये 43 धावांची एक स्फोटक विनिंग इथे साकार केलेली आहे आणि पहिला ब्रेक थ्रू देण्यात सफल ठरलेले गोलंदाज अक्षय. पीटर आल्या नवीन फलंदाज पीटर डिसूसा. त्यांना पण रिया मेडिकलचे प्रोप्रायटर आणि मालक त्यांना पण. तर त्याला विनंती असेल पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राकेश दा यायचंय मॅन ऑफ द मॅच घ्यायला. आणि विनंती असेल प्रेक्षकांना विनिंग ब्रेक मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच हा पारितोषिक देणार आहोत. चलो वा. हा चेंडू हलक्या हाताला कट केलेला आहे गलीमध्ये. पुन्हा तिथे काय घडलं? खराब क्षेत्ररक्षण. आपण म्हणतो ना नजर आठी दुर्घटना घटी. जिथे मात्र त्यांच्या माध्यमातून 2 चौकार तिथे गेलेले आहेत. चला सतीश सर ट्रॉफी द्यायला यायचं आणि टॉस पण होईल त्यातल्या त्यात या. आणि अक्षय यांची आता ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 3 षटकं संपलेत आणि टोटल 60 धावा. मग या षटकामध्ये मस्त गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या ओव्हर्समध्ये आला 20 धावा. आणि या षटकामध्ये देखील अक्षय जर का इथे झेल पकडण्याचा कदाचित ह्या धावा त्यांच्या षटकामध्ये कमी पाहायला मिळालं, मात्र एक विकेट इथे त्यांनी मिळून दिलेला आहे. आणि 22 धावा या षटकामध्ये तिसऱ्या ओव्हर्समध्ये. आता शेवटचा स्लॉक ओव्हरचा षटक बाकी असेल. हाणामारीचा हा षटक आपण नेहमीच म्हणत असतो. अनिल भोईर बघूयात. अनिल भोईर आलेले शेवटच्या षटकासाठी. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असतील किसन फुल यांचा हा चेंडू. पंच बाहेर निघालेले की हा चेंडू आपण पाहतो भटकती आत्मा की तरह फेकी हुई एक गेंद व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळाली आहे. हा देखील चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अक्षयची. ते चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालेल्या चेंडूची फेकी. रन नाही घेतला ना, रन घेतली नाहीये. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आता गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती आलेला दणदण करत आपण पाहतो कार्पेट लेवलचा हा चौकार आलाय कव्हरच्या क्षेत्रामधून. आणि या चौकाराच्या वरून टोटल धावा लागल्या धावफलकावरती 65. चला प्रशांत पाटील विनंती असेल की टॉस साठी श्रीशी संपर्क साधावा. नक्कीच दुसरी मॅच आहे सारा श्री सारा एंटरप्राइजेस वर्सेस मॉर्निंग ट्रोजन हॉर्सेस. मॉर्निंग ट्रोजन हॉर्सेस नाव आहे त्यांचं. तो बघ चला त्याच्यानंतर आपण मात्र या चेंडू होती मस्त आपण पाहिला असा फटका. जसं आपण म्हणतो ना स्लॉट मध्ये यायला त्याला बरोबर इथे प्लॉटमध्ये सिडकोच्या प्लॉटमध्ये पाठवलेला आहे. षटकार आलेला आहे आणि षटकाराच्या बरोबर एकूण धावफलकावरती टोटल लागले आहेत 71 धावा. एक मोठा टार्गेट. मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे सतीश सर. तर जो मागचा सामना झालेला त्याचा मॅन ऑफ द मॅच असतील श्री राकेश सर आणि त्यांना पुरस्कृत करतील श्री सतीश सर. या पहिली मॅच लो स्कोरिंग आणि ही मॅच आपण पाहतो हाय स्कोरिंगची. पुन्हा एकदा इथं सिडकोच्या प्लॉटमध्ये चेंडूला पडल बॅक टू बॅक 2 षटकार. आणि आता संघाच्या धाव संख्येमध्ये वाढ होईल. टोटल धावा लागतील धावफलकावरती 77. 2 सत्ते 70 स्पोर्ट्सचा आपण म्हणतो ना तशा 77 धावा इथे. निखिल बाबर जरा इथे कॅमेरा घ्या. इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा संजय भाऊ आपणास विनंती की आपण इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करावा. आणि बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 3 आलेले षटकार आणि संघाच्या धाव संख्येला आपण पाहिलं तर एक मोठा आकार देण्यात आलेला आहे.
बघा सर, एक झालेली चुकी पहिल्या 2 बॉलवरती, तर एक चुकी किती महागात पडू शकते हे त्याचं पूर्णपणे प्रत्युत्तर. हा नक्कीच आपण पहिला उल्लेख सर तेच केलं होतं का क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू मिळून मिसळून खेळायचा हा खेळ आहे. जिथे तुम्हाला एखाद्या टीमच्या प्लेअरला जी 4 व्हीलर मिळते, 2 व्हीलर मिळते, त्याचं एकट्याचं श्रेय नसते. त्याला 11 खेळाडूंची साथ असते. म्हणून हा क्रिकेट आपण पाहिला असेल ना, जंटलमॅन हा खेळ आहे. जिथे आपण पाहिला असेल हा खेळ ताकदीने नाही तर व्यक्तीने खेळला जातोय असा क्रिकेटचा हा खेळ. हा फुलवल्यांचा लोअर फुटा चेंडू पुन्हा एकदा तिथून त्यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षण खराब करण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच झालेला आहे. सर अरे कशाला मार डायरेक्ट हिट. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळालेले राकेश चव्हाण आणि विवेक तेंडुलकर. त्यांचं पुरस्कृत करतायत त्यांना सतीश सेठ यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. सतीश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅच आवड देऊन पुढच्या टॉससाठी कृपया प्रशांत पाटील अंकल यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे टॉससाठी. मॅन ऑफ द मॅच साठी येत आहे ते विवेक तेंडुलकर. चांगली बॅटिंग केली आहे आपल्या संघासाठी, विजय मिळवून दिलाय आपल्या संघाला. स्क्रीन वरती आपण पाहतो या ठिकाणी विकेट पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे आणि 24 बॉलमध्ये सर एक पशु पाटील टोटल अंकल कृपया माईकशी संपर्क साधा टॉस साठी. चला याच्या पुढच्या ज्या टीम्स असतील तर आपणास विनंती असेल की आपण त्याचे संपर्क करावं. विशाल सर टोटल 85 झालेले आहेत. 86 धावसंख्येचा एक भल्ला मोठा डोंगर इथे रचलेला आहे. पहिल्या विनिंग मध्ये आपण पुजारी यांचा जो खेळ पाहिला त्याच्यामध्ये 4 षटकार 4 चौकार 13 बॉल्स वैयक्तिक 43 धावांचा एक मोठी फलंदाजी त्यांची पाहिलेली आहे. 85 धावा धाव फलकावते. 86 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी टॉस का बॉस अभी कोण बनेगा. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जातो. हेड या टेल. सतीश एलेवन संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला आता सुरुवात होती आहे. 86 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये सर आपण 43 धावा पाहिल्या, त्यात चेस झाल्या आणि ही मॅच आपण पाहिली असते हाय स्कोरिंगची आहे. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार का. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि राहुल आणि गोलंदाजी सडेल नाना. पाहूया तर नाना देखील आपण शुभेच्छा इथून देऊया. बघा नाना 60 पास गेलेली आहे. 61 निखिल बाबर वय वर्ष नानांचे
आणि 63 आमचे या ठिकाणी बघतोय नक्की अंकल त्यांचं देखील आपण पाहिलं असेल साठी क्रॉस झालेले आहेत. मात्र अजूनपर्यंत खेळलात म्हणजे तुमची आम्हाला कध्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आत्ताच्या मुलांना खऱ्या तर आपण पाहिलं असेल ना जास्त आळशी झालेले आहेत. कधी त्यांचं आपण जर पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये आपण हलत डुलत जाणार. बघा सर सांगतात का कालसुद्धा दिवसभर ते खेळलेले आहेत. गव्हाण होती तिथं फायनल होती ते संघ त्याच्यामध्ये खेळल्या आजी इथं आलेले आहेत. मात्र अति माणसाने उत्साहीच असावा अति उत्साही नसावा. आणि तुम्ही जेवढा शरीराला तुमचा व्यायाम द्याल जेवढा तुम्ही या ठिकाणी शरीराची हालचाल होईल ना तेवढं तुमच्यासाठी खूप फायद्याचं असते. चला मग तर नाना पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. राईट आर्म ऑर्थ विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जागा बनवल्या कव्हर पॉईंट मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. ज्या संघाची मॅच नाही त्यांनी बॉल आणायचं आहे. चला ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. एका दुसरे नसून सर्वांनी सहकार्य करा. आणि जे आता त्याचा मॅच नसेल तर कृपया करून आम्हाला सहकार्य करून तिथं स्वयंसेवकाची भूमिका बाजवा. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलं ते हाणून द्या. ही आपली स्पर्धा आहे आपली सर्वांची आहे. आणि सर आपण म्हणतो ना या ठिकाणी भेट का जेव्हा पत्थरच्या जचास तसं टोशात येण्याचा सुरुवात झालेली आहे. या 86 धावा काचच होऊ शकणार नाही आहेत. ह्याच विकेटवरती 85 धावा झाल्या आहेत. पण त्या धावाचा पाठलाग का केला जाणार नाही आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असं सर्कलच्या आतमध्ये मस्त सजवलेलं आहे. मिडॉट कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट एक स्लिप ऑफ मध्ये 7 ना ऑफच्या दिशेने 7 फिल्डर लावण्यात आलेले आहेत. आणि ऑनसाइड मध्ये एक आपण शॉटला लेग आणि एक मिड विकेट असं क्षेत्ररक्षण नानांनी सजवलेलं आहे. हा चेंडू मात्र जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला आहे 1 बाउन्स आलेला हा चौकार. आणि मनोज यांच्या बॅटमधून आलेला आहे राहुल 40+ आमचे राहुल यांच्या बॅटच्या सायनं 2 बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. मात्र मनोज नाच लायकँडी आहेत उभेत. मात्र जर अशी फलंदाजी झाली तर तशा या धावा जास्त वाटणार नाही आहेत. सध्या आपल्याला दिसण्यासाठी आकडा मोठा आहे. मात्र जशी सुरुवात आहे आणि आपण निखिल बाबा नेहमीच म्हणतो सुरुवात करणं सोपं असतं सातत्य टिकवणं खूप कठीण असते. मात्र पाहूया राहुल यांच्या माध्यमातून सातत्य टिकवलं जाईल का. पुन्हा एकदा मस्त फटका तिथे क्षेत्ररक्षण. निखिल बाबर आपण नेहमीच म्हणत असतो समालोचकाच्या जिभेवरती काळातील नेहमीच असतो. जो उल्लेख आम्ही केलेला जिथे मात्र 5 राहुल बचावलेले आहेत. 1 धाव या चेंडू दिले. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथं विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती आणि राहुल यांना मिळाला हा जिवंत. मात्र या चेंडूवरती केलेला आक्रमण निखिल बाबर तुम्हाला आता या ठिकाणी टार्गेट केलं की काय षटकार आलेला आहे बघा हा मनोज यांच्या बॅटमधून. 86 धाव संख्येचा पाठलाग आहे. पाठलाग करत असताना 86 रनचा पाठलाग सूर्य मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक सूर्य 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलं. 15 धावा लागले त्या धावफलकावरती. 1 सिंगल आलेली राहुल यांच्या बॅटमधून जिथे राहुल यांचं झेल सोडलेला 40+ आहेत. 1 जीवनदान त्यांना मिळालेलं आहे. मनोज नाना आता थोडासा विचार करत असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक आहे त्याच्यामुळे फलंदाजासाठी मोठे फटके कसे मारू शकता तुम्ही. हा सुरेख चेंडू उजव्या श्रेणाला चेंडू पंचाकडं पाहत राहिले. दुसरा पर्याय नाही दोन्ही फलंदाज. आणि पंचांचा कुठला निर्णय या चेंडूवरती आलेला नाही आहे. आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. बऱ्याच वेळानंतर बऱ्याच सावधीनंतर एक निर्धाव चेंडूची समाप्ती इथे झालेली आहे. मनोज स्ट्रायकर एंड होती. फुलेचा हा चेंडू फसवे चेंडू आहेत. निखिल बाबर समजून येत नाही आहेत. फलंदाजांना असं वाटत का लोअर फुलटॉस होईल. आता चेंडूला स्लोअर करतायत नाना. आणि पहिलं षटक इथं समाप्त आलेलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आल्या टोटल 15 धावा. 15 धावा लागले धावफलकावरती सर्व क्रीडाप्रेमींचा पण
या स्पर्धेमध्ये या मैदानावरती सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. पोथीचे भव्य दिवस मैदानावरती आपण पाहिलं असतं लॉन देखील चांगला आहे. जरी तुम्ही कुठं घसारले पडले जास्त पण तरी काय तुम्हाला जास्त दुखापत होणार नाही आहेत. मस्त लुक आहे मैदानाला. मात्र एक दिवशी आपण या स्पर्धा आयोजित केलेली आहे. 40+, 60+, 50+. सर्व संघ मालकांना एक सूचना देत आहे, ज्या संघाचे ऑक्शन होऊनही खेळाडू आले नसतील त्या संघ मालकांनी त्यांची नोंद लगेच समालोचन कक्षाकडे द्यायचे. दिवसभरात जर आले नाहीत तर त्या खेळाडूंना पूर्ण मॉर्निंग ग्रुपमधून बाहेर काढण्यात येईल. ऑक्शन फॉर्म भरून पण आले नाहीत स्वतः. हा बरोबर, ॲक्शनला तुमचा लिलाव केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे सिलेक्ट केलेला आहे आणि सगळे सिलेक्टेड प्लेयर आहेत. त्याच्यामुळे आपण जो सहभाग नोंदवला आहे तर या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक षटकामागे निखिल सर 21 धावसंख्येची गरज होती. प्रति ओव्हर प्रति ॲव्हरेज 21.5च्या सरासरी या धावा तुम्हाला जमवतात 86 आणि पहिल्या ओव्हर्समध्ये धावा आलेल्या आहेत तर टोटल 15 धावा. मोहन शिंदे आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. राऊंड द विकेट. काय टर्न मिळतो बघा निखिल बाबा. जर तुमचा कॅमेरा समोर असता तुम्हाला समजलं असतं. डॉट बॉलची झाली समाप्ती. धाव संख्येत आता कुठलाच बदल नाही आहे. राहुल यांना एक जीवनदान मिळालेलं आहे. मात्र पाहूया त्या जीवनदानाचा फायदा घेतील का. मात्र या चेंडूवरती गलीमध्ये सोपं झेल देऊन इथे राहुल बाद झाले. पहिली विकेट, पहिलं ब्रेक थ्रू मिळालेलं आहे. एकाहत्तर धाव संख्येची आता विजयासाठी गरज असणार आहे. चेंडू आता उर्वरित शिल्लक असतील 16 बॉल्स, 16 गेंदे, 71 रन की अभी जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. 16 चेंडू 71 धाव संख्येची गरज आहे. नवीन आलेले फलंदाज विजय शिंदे. पहिलं षटक टाकलं होतं ना विजय शिंदे यांचं. 18 धावा ज्याने का गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून टोटल आल्या होत्या. मात्र पाहूया विजय. हा सुरेख चेंडू. काय मस्त गोलंदाजी. गोलंदाजी आपण पाहिलं असेल ना तर वेगावरती नियंत्रण आहे. तसा विचार केला तर आपण पाहिलं असेल मध्यगतीचे गोलंदाज फलंदाजाला चेंडू समजून देत नाहीयेत. विद्येने भरलेचे गोलंदाज. एज लागले गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब होते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवर दिला. आता या सिंगल दुहेरी धावमध्ये तितकासा आता फरक पडणार नाही आहे या संघाला. कारण का 86 धावसंख्याचा पाठलाग करत असताना या चेंडूवर त्याला 2 धावा टोटल धावा लागल्या. धावफलकावरती 17 धावा. 17 आणि खतरा. 17चा खतरा आणि या चेंडूवर खतरा होऊ शकला असता. क्षेत्ररक्षणाचा ताळमेळ थोडासा बिघडला. षटकार आलेला आहे आणि गोलंदाजासाठी आज 17चा खतरा ठरलेला आहे. 23 धाव संख्या लागेल ते टोटल धावफलकावरती 1/23. राहुल पहिले फलंदाज झाले त्या राहुल. विजय यांच्या बॅटच्या साहाय्याने आपण पहिला षटकार आलेला आहे. चला पुढची मॅच जी असतील दोन्ही टीम आपण रेडी राहा, सज्ज राहा. कंटिन्यू इथं मॅच चालू राहतील. StarTennis.in माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जातो आहे. त्यांच्या टीमला आपण शुभेच्छा देऊया. निखिल बाबर यांची आपण आता ही लाईव्ह आहे आणि आमचे विशाल बाबर आमच्या समोर कॉम्बॅक्समध्ये आहे. तो पूर्ण अपडेट देत आहेत स्क्रीनवरती. त्यांना धन्यवाद असतील. आणि आमचे स्कोरर
धीरज सर यांना देखील आपण धन्यवाद देऊया. 2 षटकं इथे समाप्त झालेली आहेत. 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा 2 षटकामध्ये आलेल्या 23 धावा. आता उर्वरित 2 षटकं बाकी असतील. 63 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 12. साहिल आलेल दादा षटक गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकावर तिसऱ्या ओव्हरसाठी. जर्सी आपण पाहिलं असेल गोरसाई संघाच्या जर्सी ती नेहमीच छपाई त्यांच्या माध्यमातून होत असते. जाम आहेत नाना खेळा. चला आपण 63 धावा 12 बॉल्स मध्ये. 12 बॉल 63 टोटल झाले 23. टोटल 23 झालेले आहेत. सामना एकतर्फी होईल का? कारण या मॅच मध्ये चौकार षटकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल. सलामी आलेले फलंदाज मनोज याने आता आक्रमक रूप धारण केलेलं आहे आणि या चेंडू दिला हा षटकार. अशी फटकेबाजी झाली तर तसा ह्या धावा सोप्या केल्या जातील. गोलंदाजावरती केलेलं आक्रमण या 23 धावसंख्येवर आल्या. षटकार 29 धावसंख्येवरती घेऊन गेल्या संघाला. आता गरजे 57 धावसंख्येची 11 बॉल्समध्ये. 11 चेंडू 57 धावसंख्येची गरज आहे. चला पहिले फलंदाज मनोज. 2 षटकाराच्या मध्ये 12 वैयक्तिक धावसंख्येची फलंदाजी गरज. आणि पहिल्या विनीमध्ये आपण पाहिलं असेल पुजारी ज्यांच्या 43 धावा. हा सुरेख चेंडू यष्टी रक्षक चकला. चुकीला माफी नाहीये. निखिल बाबर आपण नेहमीच म्हणत असतोय. 22चा आलेला हा चौकार. धावा कशा येऊ द्या, धावांना खूप महत्व आहे. जिथे 11चा आपण 11 चेंडू जो 57चा समीकरण चौकार आला 22चा आणि या चौकाऱ्याबरोबर आता गरज असेल ती 53 धावसंख्येची 10 बॉल्समध्ये. तिसरा षटक प्रगतीपथावरती सुरू या. 53 धावसंख्येची गरज. 10 चेंडू शिल्लक. फलंदाज आहेत सलामी आलेले मनोज. चांगली फलंदाजी आहे. हा चेंडू मस्त फटका. काय फटका सजवला बघा निखिल बाबर. जबरदस्त हा फटका. पहिल्यांदा परफेक्ट बॉखलचा चेंडू होता. बुमराची आठवण देऊन करणार. मात्र या चेंडूवरती मस्त फटका आलेला आहे आणि आपण म्हणतो ना खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलेला हा षटकार आणि जो समीकरण होतं 53 धावसंख्येचा या षटकाराने कमी केलाय. आता 9 चेंडू मध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 47 धावसंख्येची गरज आहे. बघा हा संघ फलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना पहिला सुरुवातीला 2 षटकामध्ये शांत होता. काही घाई गडबड नव्हती. जशी आता आक्रमण सुरुवात केली ना आपण म्हणतो ना मी आक्रमण हाच आता एक बचाव आहे. तो बचाव करत असताना आता 9 बॉल्समध्ये गरज आहे ती 47 धावसंख्येची. मस्त चेंडू. डॉट बॉल. 8 बॉल 47 धावसंख्येची गरज. जे नेम तुम्हाला फॉलो या ठिकाणी केले ते फॉलो करावे. सगळे करायचे कारण का आपण तुम्हाला सर्व नियमावली अगोदर सगळी या स्पर्धेची माहिती दिलेली आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे आणि जे कमिटी असेल त्यांनीच केलेली आपण पाहिलं असेल ही नियमावली. आणि या चेंडूवर त्याला हा षटकार. टोटल धावफलकामध्ये आपण पाहिलं असताना धावा झालेले आहेत 45. षटकार आलेला आहे. 47 धावसंख्येची गरज होती. आता 41 धावसंख्येची गरज विशाल. 41 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 41 धावसंख्येची गरज. मॅच तसा विचार केला तर टर्न व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि ह्या चेंडूवरती जर का एखादा फटका मनोज यांच्या बॅटमधून जर का आला तर शेवटच्या ओव्हर्समध्ये थोडासा प्रेशर कमी केला जाईल. मात्र चेंडू हवेमध्ये सेफ प्लॅन्ट होतो. एकदा जाऊन पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय का तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. लेझी क्रिकेट. मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मनोज यांना स्ट्राईक हवी आहे. या चेंडूवरती आलेल्या तिसऱ्या चेंडूवरती आपण अवघेत असताना विकेट आलेली आहे. आता गरज असेल ती 39 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असेल 6. हा सामना संपल्यानंतर सर्व संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सर्व संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर सर्व संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे.
चला ही मॅच संपल्यानंतर सर, ही मॅच संपल्यानंतर सर्व प्लेयर्सनी आपण या कॅप्टन जे असतील त्यांना विनंती असेल की आपण इथे कॉमेडी बॉक्सच्या समोर यावं. बघा आता ज्यांना कोणाला नाश्ता मिळाला नसेल ना तर कृपया करू आपण नाश्ता काय डबल कोणी खाऊ नका, कारण का सर्वांना मिळाला पाहिजे ही जबाबदारी मंडळाची आहे. आणि मस्त वडा आहे, आम्ही आल्याला एक वडापाव खाल्लेला आहे, म्हणजे स्वादिष्ट चविष्ट आणि रुचकर असा वडा आहे. आणि मुंबईचा स्पेशल म्हणजे वडापाव. चला मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूमध्ये आहे 36 धावा होतील. मात्र जर का एखादा खराब चेंडू नो बॉल निखिल बाबर आला तर या मॅचमध्ये संधी मिळणार आहे ती फलंदाजी करत असताना संघाला. आणि शेवटचं षटक घोळून आलेले आहेत गोलंदाज. बॉलर नेम राज मिनी करण अंबाला. बघूया अंबाला सारखी गोलंदाजी करेल का. ISP सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अंबाला सर्वात मोठा खेळाडू तो ठरलेला रसायनीचा स्टार रजत मुंडे तो देखील तिथे स्टार झालेला आहे. मात्र पाहूया गोलंदाज राज ह्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आलेले आहेत. मस्त टिपलेला हा जेल स्क्रीनवरती आपण पाहतो आहे. निखिल बाबर सगळं कॅचअप करतायत, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. क्वालिटी विथ क्लिअरिटी StarTennisCricket.in ही वाहिनी आपण पाहता आता इथं जोडलेली आहे, त्यांनाही धन्यवाद असतील. अग्रिकट्टा ना, अग्रिकट्ट्याचे अस्सल अग्रिकट्ट्याचं आपण पाहिलं असेल हॉटेलचे ते दिनेश फरदीन काझी. दिनेश सध्याच्या घडीला आपण पाहिलं फरदीन काझी असतील, त्याचबरोबर करण अंबाळ असतील, या मोठे फलंदाज खेळाडू झालेले आहेत. मात्र दिनेश आले मात्र पाहूया आता या ठिकाणी दीपेश आलेले आहेत. बन्नाट पाहूया, तुम्ही सांगाल ते आम्ही बोलाल. दिनेश आमच्याकडे लक्ष देऊ नका. दीपेश मस्त जबरदस्त झेल टिपलेला आहे. कॅच विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणत असतो ना, सुंदर असा टिपलेला हा झेल विकेट आलेल्या चेंडूवरती. आता ही मॅच असं वाटत होतं पहिल्या चेंडूचे षटकार जर का आला असतं ना तर मॅच बनली असती. पुजारी अंकल यांच्या माध्यमातून टिपला हा झेल. आणि पुजारी सरने आपण घरात इम्प्रेस केलेले आहेत. फलंदाजी करत असताना देखील आपण पाहिलं असेल ना, त्यांनी 13 चेंडूमध्ये सरांनी 43 धावा केल्या होत्या. 4 चौकार 4 षटकार त्यांचे पाहिलेले आहे. आणि झेल देखील त्यांच्या माध्यमातून पुजारी सरांच्या माध्यमातून सुरेख टिपलेला आहे. आणि आपण नेहमी म्हणतो क्रिकेट एखाद्या आपण पाहिलं असेल नसा नसामध्ये कसा भिडला जातो आहे तसा हा क्रिकेट. मुन्ना भाऊ आता मुन्ना बरेच बाहेरचे दौरे केलेले आहेत. थायलंड इथे आपण 30 वेळा ते थायलंड इथे जाऊन आलेले आहेत. म्हणजे बघा त्यांचा पासपोर्ट देखील संपलेला आहे. कामानिमित्त असतील ते. त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि हा चेंडू मस्त फटका क्षेत्ररक्षण तिथे आहे, चांगलं झालेलं आहे. आणि या मॅच मध्ये पहिली विकेट हॅट्रिक झालेली आहे. राज युवा जिगरबाज यंग टॅलेंट आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पहिली हॅट्रिक गोलंदाज राज यांनी मिळवलेली आहे. पहिली विकेट हॅट्रिक ना आजच्या दिवसातील. मस्त राज गोलंदाजी झालेली आहे. जर्सी क्रमांक 24. आता ही मॅच असं वाटते या संघाच्या पासून थोडीशी आता दूर गेलेली आहे. जिथे आपण पाहिलं असेल 30 वेळा थायलंड मध्ये जाऊन आलेले ते त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि कदाचित 4थं विकेट होऊ शकलं असतं, मात्र प्रयत्न चांगले झालेत. विकेटपेक्षा आता या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल ना तर पूर्णपणे वर्चस्व दाखवलेला आहे. मनीष यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालेला आहे.
अक्षय त्याच अक्षयने नोबल दिला होता ना विकेट घेत असताना का हे दुसरे हा हे अक्षय आम्ही सीधे साधे अक्षय हा अक्षयला का मागं ठेवलं होतं तुम्ही अक्षयने आता मात्र यांच्यावरती केलेलं आक्रमण षटकार आलेला आहे मात्र वेल आता निघून गेलेली आहे 54 धावा धावफलकावरती 86 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे शेवटचा एक चेंडू लास्ट बॉल ऑफ द ओव्हर लास्ट बॉल ऑफ द विनिंग लास्ट विनिंग शेवटचा एक बॉल ओके आता विकेट राजने घेतल्या 3 43 धावा देखील सरांनी केलेल्या आहेत चौकार आलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे चला सर्व प्लेयर्सना विनंती आहे कॅप्टन ना फक्त टीमचे कॅप्टन या जास्त गर्दी करू नका आणि ओनर आणि टीम कॅप्टन टोटल आता तुमच्या हा चौकार एक आपण इथं काउंट करूया 58 झालेले आहेत 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना